तुम्ही शेतकरी आहात का? आणि शेतीसाठी ट्रॅक्टर, अवजारे किंवा आधुनिक यंत्र खरेदी करण्याचा विचार करत आहात का? म्हणजे नक्की ऐका. शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जाहीर केला आहे. ज्यानुसार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार असून लाभार्थ्याची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे केली जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहत आहात आपली शेती यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बद्दल, ज्यामध्ये हा निधी नेमका कशासाठी आहे, अनुदान कसे मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सन 2025 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रुपये 50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे आणि यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाते. तसेच कृषी यंत्र बँकांनाही आर्थिक सहाय्य दिले जाते. सन 2025 आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी तब्बल 400 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून या संपूर्ण कार्यक्रमाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी 200 कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे. दरम्यान उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. त्यानुसार वित्त विभागाच्या मान्यतेनुसार अतिरिक्त 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. सन 2025 वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी आयुक्त कृषी यांना बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच हा निधी पीक संवर्धन आणि कृषी अभियांत्रिकी या लेखा शीर्षकाखाली मंजूर करण्यात आला असून तो पूर्णपणे या योजनेसाठीच खर्च केला जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनाचे तसेच 12 सप्टेंबर 2018च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच उपलब्ध करून दिलेला निधी फक्त निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच वितरित केला जाणार आहे. लाभार्थ्याची निवड महाडीबीटी पोर्टलवरील निर्धारित प्रक्रियेनुसारच केली जाईल आणि अनुदानाची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हालाही शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्री घ्यायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि अनुदानाचा नक्की फायदा घ्या. धन्यवाद.